नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या मनात ना एक प्रकारचं युद्ध सतत सुरू असतं. कधी शंकांचं, कधी भीतीचं, तर कधी मोहन विरुद्धचं. आज आपण एका अशाच प्राचीन कथेचा अभ्यास करणार आहोत, जी या आंतरिक लढाईचं एक शक्तिशाली प्रतीक आहे. बुद्ध आणि मार यांच्यातील युद्धाची कथा. आणि आजच्या काळात आपण त्यातून काय शिकू शकतो? एक प्रश्न पडतो नाही का, की ज्यांनी शांती आणि करुणेचा मार्ग दाखवला त्या बुद्धांचा सगळ्यात मोठा, सगळ्यात ताकदवान शत्रू कोण असेल बरं? तर कथानुसार तो होता मार. म्हणजे कोण? तर भ्रम आणि अडथळ्यांचा राजा. आणि तो आला कधी? तर बरोबर त्या रात्री, त्या निर्णायक क्षणी जेव्हा बुद्धांना ज्ञानप्राप्ती होणार होती, तेव्हाच तो त्यांच्यासमोर येऊन उभा ठाकला. पण थांबा, इथेच तर खरी गंमत आहे. या कथेतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा नाहीये की बाहेर कोणीतरी राक्षस होता. नाही, खरं रहस्य हे आहे की हे जे बाहेरचं युद्ध दिसतंय ना, ते खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आत सुरू असलेल्या संघर्षाचं एक मोठं प्रतीक आहे. मग हा आंतरिक संघर्ष म्हणजे नेमकं काय? बघा, पाली साहित्यात मार म्हणजे कुणी व्यक्ती किंवा राक्षस नाहीये. मार म्हणजे काय, तर आपल्याच मनातल्या त्या नकारात्मक शक्ती, ते निगेटिव्ह विचार, जे आपली स्पष्टता, आपली शांती हिसकावून घेतात. अच्छा, मग हे आंतरिक शत्रू नेमके आहेत कोण? हे समजून घेण्यासाठी ना, बुद्धांनी माराच्या 10 वेगवेगळ्या सेना सांगितल्या आहेत. चला बघूया त्या कोणत्या आहेत. आता इथे बघा, या 10 सेना आहेत ना, त्या आपल्या रोजच्या आयुष्याशी कशा जोडलेल्या आहेत हे पाहिलं की मजा येते. उदाहरणार्थ 5वी सेना घ्या, थाणमिद्ध. म्हणजे काय, तर तोच आपला आळस किंवा कोणतंही काम पुढे ढकलायची सवय. किंवा 9वी सेना बघा, लाभसी लोक, म्हणजे प्रसिद्धीची, मान्यतेची भूक. आजच्या काळात बोलायचं झालं तर सोशल मीडियावर लाईकसाठी चाललेली धडपड. हे सगळे आपलेच आतले शत्रू आहेत, जे आपल्याला शांत बसू देत नाहीत. मग प्रश्न हा आहे की जर शत्रू आपल्या आतच आहे, तर त्याला हरवायचं कसं? कोणती शस्त्र वापरायची? बुद्धांचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं शस्त्र होतं अनित्यतेची प्रज्ञा. म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे हे सत्य खोलवर समजून घेणं. एकदा का हे कळलं की सूठ, दुःख, अगदी आपले विचारसुद्धा आकाशातल्या ढगांसारखे आहेत, येतात आणि जातात, की मग त्यांना घट्ट पकडून ठेवण्याचा मोह, ती आसक्ती आपोआप कमी होते. आणि द्वेष, मत्सर यांसारख्या नकारात्मक भावनांचं काय? त्यांना हरवण्यासाठी बुद्ध थेट लढलेच नाहीत. त्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी मैत्री आणि करुणा यांसारख्या सकारात्मक भावनांची इतकी मशागत केली की त्या नकारात्मक भावनांना मनात टेकायला जागा चोरली नाही. किती सुंदर विचार आहे हा. आणि हेच तत्व या एका शक्तिशाली मंत्रातून समोर येतं. अक्कोधेन जिने कोधम, म्हणजे क्रोधाला प्रेमाने जिंका, रागाला रागाने नाही तर प्रेमाने जिंका. अगदी तसंच, जसं अंधाराला हरवण्यासाठी अंधार नाही तर प्रकाशच लागतो. मग त्या रात्री नेमकं झालं तरी काय? जेव्हा माराने आपली सगळी ताकद एकवटली, पूर्ण सेना, सगळ्या नकारात्मक शक्ती बुद्धांवर चालून आणल्या, तेव्हा बुद्धांचं मन पूर्णपणे शांत होतं, स्थिर होतं. आणि इथेच या कथेचा क्लायमॅक्स आहे. बुद्धांच्या त्या अढळ शांतीसमोर माराचे सगळे हल्ले, ते सगळे विषारी बाण अक्षरशः निष्प्रभ ठरले. पण एवढंच नाही, त्या बाणांचं, त्या नकारात्मक ऊर्जेचं रूपांतर फुलांमध्ये झालं, द्वेषाचं रूपांतर करुणेत झालं. चला, आता ह्या सुंदर रूपकातून थोडं पुढे जाऊया आणि या विजयामागे जी मानसिक प्रक्रिया आहे ती समजून घेऊया. आणि यासाठी आपल्याला अभिधम्म पिटकात खूप सखोल विश्लेषण सापडतं. तर बौद्ध दर्शनानुसार चित्त म्हणजे काय, तर आपली शुद्ध जाणीव. समजा एक स्वच्छ, कोरा पडदा आहे ज्यावर आपले सगळे अनुभव उमटतात. आणि हीच ती रणभूमी आहे जिथे हा सगळा संघर्ष होतो. आणि मग चेतसिक म्हणजे काय, तर ते मानसिक घटक जे त्या शुद्ध जाणीवेच्या पडद्यावर रंग भरतात. मग माराची सेना म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही, तर आपल्या चित्ताला, आपल्या त्या शुद्ध जाणीवेला प्रदूषित करणारे अकुशल चेतसिक. सोप्या भाषेत आपलेच नकारात्मक विचार आणि भावना. मग बुद्धांनी केलं तरी काय? त्यांनी शत्रूला नष्ट करण्याचा प्रयत्नच केला नाही. त्याऐवजी त्यांनी शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 पायऱ्या वापरल्या. आणि या 3 पायऱ्यांनी त्यांनी आपल्या मनाची रणभूमीच इतकी शुद्ध केली की तिथे माराला, म्हणजे त्या नकारात्मक विचारांना उभं राहायला जागाच शिल्लक राहिली नाही. म्हणजे या सगळ्या चर्चेचा सार काय,
तर ही प्राचीन कथा म्हणजे फक्त एक जुनी गोष्ट नाहीये, हे एक कालातीत मार्गदर्शन आहे आपल्या स्वतःच्या मानसिक स्थिरतेसाठी, आपल्या आंतरिक शांतीसाठी. आणि ह्या लढाईत अंतिम विजय मिळवल्यावर जी अवस्था प्राप्त होते ती कशी असते? धम्मपदातील हे वचन ते अगदी स्पष्ट सांगतं. अशी एक अढळ आंतरिक शांती की जिथे बाहेरून कोणी स्तुती करो किंवा निंदा, मनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. हे आपल्याला एक महत्वाची गोष्ट पुन्हा आठवून देतं की खरा विजय आणि खरा टिकणारा आनंद हा बाहेरचं जग जिंकण्यात नाहीये, तर स्वतःच्या मनावर प्रभुत्व मिळवण्यात आहे. आता जाता जाता एक विचार करूया. जर आपण आपल्या स्वतःच्या मनाच्या आत डोकावून पाहिलं तर तिथेही असंच एक युद्ध सुरू असलेलं दिसेल. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या मनाच्या या रणांगणावर आपण आज नक्की कोणत्या माऱ्याचा सामना करत आहोत, कोणत्या नकारात्मक विचारांशी लढत आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपण सगळेच नाही का आपल्या आतल्या आत एक लढाई लढत असतो. बाहेरून सगळं शांत दिसतं, पण मनात विचारांचं आणि भावनांचं एक मोठं वादळ सुरू असतं. आज आपण बरोबर त्याच मनातील युद्धाबद्दल बोलणार आहोत. कधी असं झालंय का की अचानक खूप राग येतो किंवा उगाचच स्ट्रेस येतो, निराशा वाटते? हे आपल्या सगळ्यांसोबतच घडतं. आणि तेव्हा असं वाटतं की अरे, आपल्या आतच आपला कुणीतरी शत्रू लपलाय की काय. चला तर मग या आतल्या शत्रूला जरा भेटूया. तुम्हाला माहितीये, प्राचीन ज्ञानामध्ये ह्या शत्रूला एक खास नाव दिलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा काही बाहेरचा राक्षस वगैरे नाहीये, तो आपल्याच अस्तित्वाचा एक महत्वाचा भाग आहे. याला म्हणतात मार. आता मार म्हणजे काय? तर आपल्या मनात उठणाऱ्या निगेटिव्ह विचारांची आणि भावनांची जणू काही एक फौजच आहे. राग, स्ट्रेस, जेलसी, चिंता, हे सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही फौज कुठून बाहेरून येत नाही, ती आपल्या आतच तयार होते. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? ह्या ज्या मानसिक अवस्था आहेत ना, राग, दुःख, यांना स्वतःचं असं काही अस्तित्वच नसतं. त्या फक्त मनात येऊन जाणाऱ्या तात्पुरत्या घटना आहेत. अगदी कसं दिवा लावल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो ना, तसंच काहीसं योग्य विचारांनी हे नको असलेले विचार दूर करता येतात. ठीक आहे, मग आता शत्रूची ओळख तर झाली. मग आता प्रश्न येतो की याच्यावर विजय कसा मिळवायचा. चला पाहूया की यासाठी प्राचीन काळात कोणती जबरदस्त रणनीती वापरली जायची. तर ही आहे एक प्रॉपर 3 स्टेप बॅटल प्लॅन. पहिला टप्पा यथाभूत. म्हणजे काय? तर शत्रूला जसा आहे तसा स्पष्टपणे ओळखायचं. दुसरा टप्पा तदंग, म्हणजे एक तात्पुरता विजय मिळवायचा. आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा समुच्छेद, म्हणजे शत्रूला थेट मुळापासूनच उखडून टाकायचं. खरं तर ही मनावर कंट्रोल मिळवण्याची एक जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे. चला तर मग या लढाईतलं आपलं पहिलं शस्त्र बघूया. हे युक्ती आहे ओळखणे आणि लेबल लावणे. आणि हे शस्त्र कशावर आधारित आहे? तर सती म्हणजेच माइंडफुलनेसच्या तत्वावर. जरा विचार करा, मार्चची सेना तुमच्यावर प्रचंड रागाच्याच रूपात हल्ला करते. आता काय करणार? तुमची युक्ती एकदम सोपी आहे, सजगतेने लेबल लावणे. हे कसं करायचं? खूप सोपं आहे. जेव्हा कोणतीही तीव्र भावना मनात येईल ना, तेव्हा फक्त मनातल्या मनात तिचं नाव घ्यायचं. अरे, राग येतोय. बस. असं केल्याने काय होतं की आपण त्या भावनेपासून थोडे दूर होतो. आपण तो राग बनत नाही, तर त्या रागाला पाहणारे निरीक्षक बनतो. आणि विश्वास ठेवा, यामुळे त्या रागाची ताकद लगेच कमी होते. ठीक आहे, ही झाली पहिली युक्ती. आता वळूया आपल्या दुसऱ्या युक्तीकडे, वास्तवाला स्पष्टपणे पाहणे. ह्यामध्ये आपण काय करणार आहोत? तर आपले विचार आणि आपला अहंकार ह्यांचं खरं स्वरूप समजून घेऊन आपला बघण्याचा दृष्टिकोनच बदलणार आहोत. हे एक साधनचं वाक्य आहे, पण इतकं शक्तिशाली आहे ना की ते निराशा आणि आसक्ती या दोन्हीवर एकदम प्रभावीपणे काम करतं. म्हणजे जेव्हा खूप स्ट्रेसमध्ये असाल किंवा दुःखी असाल, तेव्हा फक्त स्वतःला आठवण करून द्यायची की अरे, मागचा आनंदाचा क्षण टिकला नाही, मग हे दुःख तरी कसं टिकणार आहे? आणि जसा हा विचार मनात येतो ना, तशी निराशा आणि भीती एकदम कमजोर पडते. कारण आपल्याला कळतं की ह्या भावना फक्त तात्पुरत्या पाहुण्या आहेत. आणि बघा, जशा भावना येतात आणि जातात, तसाच ज्या मीला हा अपमान जाणवतोय, तो मी तरी कोण आहे? तो खरंच कायम आहे का? हा एक प्रश्न आपल्याला सगळ्या संघर्षांचा मुळाशी घेऊन जातो. आणि ते मूळ काय आहे? आपला अहंकार. हो ना, आपला मी म्हणजेच आपला इगो दुखावतो आणि आपण अस्वस्थ होतो. माझा अपमान झाला असं वाटायला लागतं.
अशा वेळी फक्त स्वतःला विचारायचं, हा मी ज्याचा अपमान झालाय तो नक्की आहे तरी कोण? ज्या क्षणी आपण गोष्टी पर्सनली घेणं थांबवतो ना, त्याच क्षणी मारच्या सेनेचा जो मुख्य सेनापती आहे म्हणजे आपला अहंकार, तो जागेवरच कोसळतो आणि शांती परत येते. आता पाहूया आपली तिसरी आणि शेवटची युक्ती, आपली कृती निवडणे. म्हणजे आपण जगाशी आणि इतरांशी कसं वागतो हे आपण ठरवणार आहोत, तेही सजगपणे. इथे ना 2 शब्दांमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. एक म्हणजे रिॲक्शन आणि दुसरं म्हणजे रिस्पॉन्स. रिॲक्शन कशी असते? एकदम ऑटोमॅटिक, फास्ट, विचार न करता. आणि रिस्पॉन्स तो असतो विचारपूर्वक, शांत आणि सजग. तर मारची सेना आपल्याला नेहमी रिॲक्शन द्यायला भाग पाडते. पण आपल्याकडे चॉईस आहे, आपण रिस्पॉन्स निवडू शकतो. कसा? अगदी सोपं आहे. काहीही करण्याआधी फक्त थांबा आणि 3 खोल श्वास घ्या. बस. हा जो छोटासा पॉज आहे ना, तोच आपली शहाणी विचारशक्ती जागी करतो आणि आपल्याला योग्य कृती निवडायला मदत करतो. आता हे वाक्य बघा, कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहण्यासारखे आहे. किती जबरदस्त विचार आहे हा, नाही का? आणि हाच विचार आपल्याला द्वेषाला बदलण्याची शेवटची युक्ती शिकवतो. म्हणजे जेव्हा कोणाबद्दल राग किंवा द्वेष वाटेल, तेव्हा असा विचार करायचा की ही व्यक्तीसुद्धा माझ्यासारखीच तिच्या आतल्या भावनांची, तिच्या आतल्या युद्धाची गुलाम आहे. म्हणूनच ती असं वागतेय. आणि बघा, असा विचार केल्यावर द्वेषाचं रूपांतर आपोआप करून येत होतं. तुमचा स्वतःचा राग तर शांत होतोच, पण ते निगेटिव्ह विचारांचं चक्रच थांबतं. तर आपण आत्तापर्यंत ज्या काही युक्त्या पाहिल्या, त्या सगळ्या आपल्याला एकाच ध्येयाकडे घेऊन जातात. आणि ते ध्येय आहे आपली आंतरिक शांती परत मिळवणे. चला तर मग या सगळ्या प्रवासाचा एक शेवटचा आढावा घेऊया. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती ही की शत्रू कधीच बाहेर नव्हता. तो नेहमी आपल्या आतच होता. आणि म्हणूनच त्यावरचा विजयसुद्धा नेहमी आतूनच मिळवावा लागतो. तर मग या युक्ती वापरून आज आपण आपल्या आतली कोणती लढाई जिंकू शकतो यावर नक्की विचार करा. धन्यवाद. दुःख, आपण सगळेच कधी ना कधी याचा अनुभव घेतो, नाही का? पण विचार करा, या दुःखातून बाहेर पडण्याचा एक नकाशाच आपल्या हाती लागला तर? हो, आज आपण अशाच एका प्राचीन पण आजही तितक्याच महत्वाच्या मार्गाबद्दल बोलणार आहोत. कधी विचार केलाय, आयुष्यात सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू आहे, नोकरी, घर, सगळं. पण तरीही आतून एक कसली तरी बेचैनी असते, एक पोकळी जाणवते, जणू काहीतरी मिसिंग आहे. ही भावना नेमकी येते कुठून? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. माहीत आहे, बौद्ध धर्माची पद्धत ही एखाद्या हुशार डॉक्टरसारखी आहे. कोणताही उपाय सांगण्याआधी तो आधी रोगाचं अचूक निदान करतो. तर आपल्या या सततच्या असमाधानाचं, या बेचैनीचं निदान काय आहे? चला पाहूया. हा डॉक्टर काय सांगतोय. आणि निदान आहे दुःख. आता थांबा, दुःख म्हटल्यावर लगेच रडणं किंवा शारीरिक वेदना असं समजू नका. हे त्यापेक्षा खूप खोल आहे. ही एक एक मूलभूत असमाधानाची भावना आहे. समजा आपल्याला एखादी नवीन वस्तू मिळाली, सुरुवातीला खूप आनंद होतो, पण काही दिवसांनी तो आनंद कमी होतो ना. बस तेच हे दुःख आहे. कारण कोणतीच गोष्ट कायम टिकत नाही आणि ही अस्थिरताच म्हणजे दुःख. बरं, मग हे दुःख येतं तरी कुठून? याची 3 मुख्य कारणं सांगितली आहेत. पहिला आहे लोभ, म्हणजे अजून हवं ही कधीही न संपणारी इच्छा. दुसरे आहे द्वेष, म्हणजे राग, तिरस्कार, नकार देण्याची वृत्ती. आणि तिसरं मोह, म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा न पाहता एका गोंधळलेल्या अवस्थेत जगणं. विचार करून बघा, आपल्या बहुतेक समस्यांची मुळं कुठेतरी याच तिघांमध्ये सापडतील. पण गंमत म्हणजे या तिन्ही दोषांच्याही मुळाशी एक अजून खोल गोष्ट आहे. आणि ती म्हणजे अज्ञान किंवा पाली भाषेत अविद्या. आता हे शाळेतल्या ज्ञानाचं अज्ञान नाही हा एक असा मूलभूत अंधार आहे ज्यामुळे आपण स्वतःला आणि जगाला चुकीच्या पद्धतीने पाहतो. आणि हाच अंधार आपल्या सगळ्या विचारांवर पसरलेला असतो. ठीक आहे, म्हणजे निदान तर झालं, पण आता प्रश्न आहे की यावर उपाय काय? तर चांगली गोष्ट ही आहे की त्या डॉक्टरकडे यावर एक अगदी स्पष्ट आणि प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक उपायसुद्धा आहे. आणि तो उपाय आहे मध्यम मार्ग. हा मार्ग आपल्याला 2 टोकांच्या भूमिकांपासून वाचवतो. एक टोक म्हणजे काय, तर फक्त सुख आणि मोजमजेच्या मागे धावत सुटायचं. आणि दुसरं टोक म्हणजे स्वतःला खूप जास्त त्रास देत कठोर तपश्चर्या करायची. बुद्धांनी सांगितलं की खरा मार्ग या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. ना जास्त भोग,
ना जास्त त्याग. मग या मध्यम मार्गाचे घटक किती आहेत? हा आकडा ह्यातच तो संपूर्ण नकाशा लपलेला आहे. पाहूया पुढच्या स्लाइडवर. आणि हा आहे तो नकाशा, आर्य अष्टांगिक मार्ग. नावाप्रमाणेच यात 8 पायऱ्या आहेत, ज्या आपल्याला दुःखाच्या पलीकडे नेतात. सोप्या भाषेत सांगायचं तर याचे 3 मुख्य भाग आहेत. पहिला प्रज्ञा म्हणजे योग्य समज, दुसरा शील म्हणजे योग्य वागणूक, आणि तिसरा समाधी म्हणजे मनाची एकाग्रता. हे तिन्ही एकत्र आल्यावरच हा मार्ग पूर्ण होतो. बरं, नकाशा तर मिळाला, पण तो वापरायचा कसा? तर याची सुरुवात होते आपल्याच मनापासून. आधी त्याला समजून घ्यायचं आणि मग त्याला ट्रेन करायचं, म्हणजे प्रशिक्षित करायचं. बौद्ध विचारधारेनुसार आपलं मन, ज्याला चित्त म्हणतात, ते म्हणजे एखादी वस्तू नाहीये. ते म्हणजे मी किंवा माझा आत्मा असं काहीतरी स्थिर नाही. उलट ते एका नदीच्या प्रवाहासारखं आहे, सतत बदलणारं, क्षणाक्षणाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रवाहाच्या दिशेला आपण वळवू शकतो, त्याला प्रशिक्षित करू शकतो. आणि ह्या प्रशिक्षणातलं सगळ्यात महत्त्वाचं हत्यार आहे स्मृती किंवा सती. याचं एक खूप सुंदर वर्णन आहे. असं म्हणतात की आपलं मन सहसा पाण्यावर ठेवलेल्या भोपळ्यासारखं असतं, इकडे तिकडे हेलकावे खाणारं. पण स्मृती त्याला एका दगडासारखं स्थिर करते. कुठे? तर वर्तमान क्षणात, इथे आणि आत्ता. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोणताही महत्त्वाचा प्रवास अडथळ्यांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या अडचणींना आपलं अपयश न मानता प्रवासाचा एक भाग म्हणून पाहिलं पाहिजे. हे अडथळे अपेक्षितच आहेत. ह्या मार्गावर मुख्य 5 अडथळे येतात, ज्यांना पंचनिवरण असं म्हणतात. हे म्हणजे आपल्या मनावर पसरलेल्या धुक्यासारखे आहेत. पहिलं, सुखाची लालसा. दुसरं, राग किंवा द्वेष. तिसरं, आळस आणि मरगळ. चौथं, चिंता आणि अस्वस्थता. आणि 5वं, संशय. हेच ते धुकं आहे जे आपल्याला पुढचा रस्ता स्पष्ट दिसू देत नाही. पण ही जी आतली लढाई आहे ना, ती फक्त एक साधी मानसिक यादी नाहीये. याला एका खूप शक्तिशाली रूपकातून हे मांडलं जातं. असं म्हणतात की आपण आपल्या आत मारा नावाच्या एका शक्तीच्या 10 सैन्यांची लढत असतो. या सैन्यातली पहिली 5 तुकडी पाहिली ना, तर त्या खूप ओळखीच्या वाटतील. बघा, पहिलं सैन्य इंद्रिय सुख, दुसरं असंतोष, तिसरं भूक आणि तहान, चौथं तृष्णा किंवा अतृप्त इच्छा, आणि 5वं आळस आणि मरगळ. वाटतात ना अगदी रोजच्या गोष्टी, पण याच गोष्टी कशा आपल्याला बांधून ठेवतात हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मग येतात पुढची 5 सैन्य. 6वं आहे भ्याडपणा, म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायची भीती. 7वं संशय, 8वं तिरस्कार आणि हट्टीपणा, 9वं सैन्य आहे कौतुक आणि मानसन्मानाची आसक्ती, आणि 10वं स्वतःची स्तुती आणि इतरांना कमी लेखणं. यातली काही सैन्य तर इतकी सूक्ष्म आहेत की ती आपले शत्रू आहेत हेच आपल्या लक्षात येत नाही. हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली ही गोष्ट आजही किती खरी वाटते नाही का? गंमत म्हणजे रेडिटवर एका युजरने ह्याबद्दल खूप छान लिहिलं आहे. ते म्हणतात, संशय म्हणजे आत्मविश्वास नसताना आपण स्वतःलाच सांगत असलेली एक कथा. आणि यावर उपाय काय? तर त्या कथेला ओळखायचं आणि तिलाच प्रश्न विचारायचा. म्हणजे बघा, संघर्ष तोच आहे, फक्त प्लॅटफॉर्म बदललाय. बरं, आता या सगळ्या सैन्यांशी लढून, या सगळ्या अडथळ्यांवर मात करून आपण पोचतो कुठे? या मार्गाचं अंतिम ध्येय तरी काय आहे? या मार्गाचा अंतिम ध्येय आहे बोधिचित्त प्राप्ती. सोप्या भाषेत एक जागृत मन. पण इथे खूप मोठा ट्विस्ट आहे. आता ध्येय फक्त स्वतःच्या दुःखातून मुक्त होणं एवढंच राहत नाही. ते ध्येय विस्तारतं आणि या जगातल्या प्रत्येक सजीवाला त्याच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी ज्ञान मिळवण्याची एक प्रचंड करुणापूर्ण इच्छा मनात निर्माण होते. आणि यामुळे हा प्रवास वैयक्तिक राहत नाही, तो वैश्विक बनतो. स्वतःच्या मुक्तीपेक्षाही इतरांबद्दलची करुणा ही सर्वात मोठी प्रेरणा बनते. आणि खरं सांगायचं तर हेच या मार्गाचं सगळ्यात सुंदर रूप आहे. आणि जाता जाता एक विचार, की कदाचित खरी मुक्ती म्हणजे जगापासून दूर पळून जाणं नाहीये. उलट या जगाशी आणि इथल्या प्रत्येक जीवाशी अधिक खोलवर, अधिक करुणेने जोडलं जाणं आहे. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. नमस्कार. आपण आज कुठल्या धर्माबद्दल नाही बोलणार, तर बोलणार आहोत एका मानसिक कौशल्याबद्दल. खरं तर बुद्धांची शिकवण ही फक्त एक जुनी विचारसरणी नाही, तर ती आहे एक कालातीत जगण्याची कला. ही आपल्याला आपल्या मनावर ताबा मिळवण्यासाठी एक प्रॅक्टिकल गाईड देते. चला तर मग
बघूया हजारो वर्षांपूर्वी सांगितलेल्या या गोष्टी आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात किती उपयोगी पडू शकतात. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपलं मन सतत विचारांच्या गर्दीत हरवलेलं असतं. चिंता, ताण, एक प्रकारची बेचैनी ह्या सगळ्यांनी आपल्याला घेरलेलं असतं. हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडतं नाही का? पण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खरंच एखादा सोपा प्रॅक्टिकल मार्ग आहे का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच आहे. जेव्हा कधी मन अस्वस्थ होईल तेव्हा स्वतःला फक्त हे 3 प्रश्न विचारा. पहिला, आत्ता मला नक्की काय वाटतंय? राग येतोय? भीती वाटतेय? त्या भावनेला एक नाव द्या. दुसरा प्रश्न, हे असं वाटणं कायम टिकणार आहे का? आणि याचं उत्तर नेहमी नाही असंच असतं. आणि तिसरा, या भावनेच्या आहारी जाऊन माझं काही भलं होणार आहे का? बस. या सोप्या तंत्रामुळे आपण त्या भावनेच्या जाळ्यात अडकण्याऐवजी थोडे बाजूला उभे राहून तिला बघू शकतो आणि मग तिची पकड आपोआप सैल होते. आणि इथेच या शिकवणीचं सगळं सार आहे. हे फक्त पुस्तकात वाचून विसरून जाण्यासारखं ज्ञान नाहीये, तर ते आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक क्षणात जगायचं आहे. ही एक अशी कला आहे जी आपल्याला भूतकाळातल्या चुका आणि भविष्याची चिंता यातून बाहेर काढते आणि वर्तमानात जगायला शिकवते. बुद्धांनी जो मार्ग दिला आहे त्याला आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतात. पण आपण त्याला धर्माच्या दृष्टिकोनातून नाही तर एका प्रॅक्टिकल सायन्ससारखं बघूया. हे एक असं फ्रेमवर्क आहे जे आपलं मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि आयुष्यात खरी शांतता मिळवण्यासाठी बनवलं गेलं आहे. हा जो संपूर्ण मार्ग आहे ना, तो 3 मुख्य भागांमध्ये किंवा स्तंभांवर उभा आहे. पहिला आहे शील, म्हणजे आपलं नैतिक आचरण. दुसरा आहे समाधी, म्हणजे मनाला शिस्त लावणं. आणि तिसरा प्रज्ञा, म्हणजे खरी समज किंवा विवेक. हे तिन्ही भाग एकमेकांशी जोडलेले आहेत. चला तर मग आपण या इमारतीच्या पायापासून सुरुवात करूया आणि एक एक मजला वर चढूया. चला तर मग सुरुवात करूया पायापासून. हा पाया आहे शील, ज्याच्यावर मानसिक शांतीची संपूर्ण इमारत उभी आहे. हे वाक्य बघा, खरं तर हे खूप खोल आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की बाहेरची परिस्थिती वाईट आहे म्हणून आपण अस्वस्थ आहोत. पण बुद्धांच्या मते आपल्या मनातल्या अशांततेचं खरं मूळ आपल्याच वागण्या बोलण्यात असतं. विचार करा, समजा आपण रागाच्या भरात कोणाला तरी काहीतरी बोलून गेलो. काय होतं? दिवसभर मनात कुठेतरी टोचत राहतं, नाही का? हीच ती अस्वस्थता जी आपल्याच कर्मांमधून तयार होते. आणि शील आपल्याला हेच टाळायला मदत करतं. तर या शीलमध्ये मुख्य 3 गोष्टी येतात. सम्यक वाचा, म्हणजे सोप्या भाषेत आपल्या बोलण्यावर लक्ष ठेवणं. कारण आपले शब्द एकतर पूल बांधू शकतात किंवा भिंती उभ्या करू शकतात. मग आहे सम्यक कर्मांत, म्हणजे आपलं वागणं, ज्यामुळे मनात अपराधीपणाची भावना येत नाही. आणि तिसरं सम्यक आजीविका, म्हणजे आपलं काम किंवा व्यवसाय असा असावा ज्यामुळे कुणाचं नुकसान होत नाही. बरं, एकदा हा नैतिक पाया म्हणजे शील पक्कं झालं की मन थोडं शांत व्हायला लागतं. आता खरी वेळ येते ती या मनाला ट्रेन करण्याची, आणि त्यासाठी आहे समाधी. आपल्या डोक्यात सतत विचार येत असतात ना, माझं काही होऊ शकत नाही, मी काही कामाचं नाही. हे जे नकारात्मक विचार आहेत ना, त्यांनाच मार सेना म्हटलंय. जर आपलं मन इकडे तिकडे भरकटलेलं असेल तर ही विचारांची सेना सहज आपल्यावर हल्ला करते. समाधी म्हणजे काय? तर या विचारांच्या सैन्याला थोपून धरणारी एक ढाल. जसं आपण बॉडी बनवण्यासाठी जिममध्ये जातो तसेच हे मनाचे वर्कआउट्स आहेत. सम्यक व्यायाम म्हणजे मनातल्या वाईट विचारांचं तण काढून चांगल्या विचारांची बीजं पेरणं. सम्यक सती म्हणजे फक्त एक साक्षी बनून आपल्या श्वासाकडे, विचारांकडे बघणं. आणि सम्यक समाधी म्हणजे ध्यान, जिथे मन एखाद्या शांत दिव्याच्या ज्योतीसारखं स्थिर होतं. तर आता पाया पक्का झाला, मधला मजलाही बांधून झाला. आता वेळ आहे शिखरावर पोहोचायची, आणि हे शिखर म्हणजे प्रज्ञा. आता गंमत बघा, ही जी प्रज्ञा आहे ना, ती कुठल्या पुस्तकातून किंवा गुगल करून मिळत नाही. जेव्हा आपलं मन शीलमुळे शुद्ध आणि समाधीमुळे शांत आणि स्थिर होतं, तेव्हा ही खरी समज आतूनच आपोआप उगवते. म्हणजे आपण आपल्या भावनांचा आणि अपेक्षांचा रंगीत चष्मा काढून गोष्टी जशा आहेत तशा बघू लागतो. या प्रज्ञेचे समजा 2 पंख आहेत. एक आहे सम्यक दृष्टी, जी आपल्याला वास्तव दाखवते की जगात कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही, सगळं काही बदलत असतं. आणि दुसरा पंख आहे सम्यक संकल्प, जो आपल्याला ठरवायला मदत करतो की आता काय करायचं. म्हणजे फक्त मी, माझं ह्याच्या पलीकडे जाऊन मैत्री आणि करुणेचा विचार करणं. ठीक आहे, शील, समाधी, प्रज्ञा हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण मेन क्वेश्चन हा आहे की रोजच्या आयुष्यात याचं काय करायचं. आता काही रोजच्या परिस्थिती बघूया. समजा कोणी अपमान केला, आपली पहिली रिॲक्शन काय असते? चिडचिड. पण इथे सम्यक सती वापरून आपण त्या रागाकडे फक्त बघू शकतो.
कामाचं खूप टेन्शन आलंय, सम्यक व्यायाम वापरून नकारात्मक विचारांपासून लक्ष दुसरीकडे वळवू शकतो. म्हणजे हा मार्ग आपल्याला एक प्रकारचं मेंटल टूल किट देतो आणि कुठल्या परिस्थितीत कुठलं टूल वापरायचं हे शिकवतो. आणि शेवटी ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हे सगळं एका औषधासारखं आहे. फक्त बाटलीवरचं लेबल वाचून काहीच फायदा नाही. ते औषध पोटात घ्यावंच लागतं. तसंच हा मार्ग फक्त ऐकून नाही तर प्रत्यक्ष जगूनच त्याचा अनुभव घेता येतो. तेव्हाच आयुष्यातला ताण कमी होऊन खरी शांतता अनुभवता येते. तर मग जाता जाता एक विचार करूया की आपल्या आयुष्यातला स्ट्रेस, टेन्शन कमी करण्यासाठी यातली कोणती एक अगदी छोटीशी गोष्ट आजपासूनच सुरू करता येईल. कदाचित फक्त 5 मिनिटं शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष देणं, एवढं तरी नक्कीच करता येईल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.